नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी 24 या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी चरित्र सारामृत या दिव्य ग्रंथाचे याचा 4थ्या अध्यायापर्यंत आपण आलेलो आहोत. 4था अध्याय मागच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेतला. तुम्ही पाहिला नसेल तर त्याची लिंक व्हिडिओच्या शेवटी येणारच आहे. आज आपल्याला स्वामी चरित्र सारामृत मधील अध्याय क्रमांक 5 समजून घ्यायचा आहे. त्याच्यातला काय बोध आणि काय संदेश स्वामी आज आपल्याला देऊ पाहत आहेत ते आपल्याला बघायचं आहे. तत्पूर्वी जर आपण कुणी आज चॅनलवर पहिल्यांदा आलेले असणार, पहिल्यांदा भेट दिली असेल तर कृपया आपण चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि आपला व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. मी तुम्हाला 5वा अध्याय काय आहे बघा ते तर सांगतोच. आपण स्वामी चरित्र सारामृत सगळेच वाचतो. तुमच्यातले बऱ्याच जणांनी वाचलं असेल, नित्यसेवेत आपण वाचत असतो. पण अध्याय 5 पण तुम्हाला कदाचित तुम्ही वाचलेलाच असेल, नक्कीच वाचलेला असेल. पण या अध्याय 5ची पार्श्वभूमी काय आहे मी आधी तुम्हाला ते सांगतो आणि मग त्याच्यातनं आपण बघूयात की आपल्याला काय घेता येणार आहे आज. ठीक आहे. बघा अध्याय 5 हा कशावर आहे, काय त्याच्यात दिलेला आहे विषय. तर बघा, स्वामी जेव्हा अक्कलकोटला होते तर त्यावेळेस स्वामींची ख्याती संबंध देशभर आणि देशाच्या बाहेरही अख्ख्या जगात स्वामींची ख्याती पसरलेली होती. त्यामुळे स्वामींना भेटायला ना सर्वसामान्य जनतेपासून तर साधू संन्यासी फकीर पर्यंत, तर त्याहून वर गेलं तर सगळ्याच राज्यातले राजे रजवाडे थोर व्यक्ती ते सुद्धा स्वामींच्या दर्शनाला लांबून येत होते. दुसऱ्या राज्यांचे अनेक राजे स्वामींच्या चरणी मस्तक टेकायला येत होते. तर असंच बडोदा जे आहे आपलं गुजरातमध्ये, तर बडोद्याच्या गादीवर त्यावेळेस मल्हारराव राजे हे राज्याधिकारी म्हणून बसलेले होते. गादीवर राजे होते मल्हारराव हे बडोद्याचे. आता बडोद्याचे जे राजे होते मल्हारराव, तर ते ना थोडे आपण म्हणतो की जो एक राजाचा अहंकार असतो तो त्यांच्या अंगी होता. तर मग त्यांनी ऐकलं की अक्कलकोटमध्ये मालोजी राजांच्या राज्यामध्ये कोणीतरी एक अतिशय अवतारी पुरुष अवतरले आहेत, दत्ता अवतारी आहेत ते. आणि त्यामुळे अक्कलकोट नगराची ख्याती ही लांब पसरली आहे. अक्कलकोटच्या नावाचे जे काही वारे वाहत होते ते बघून बडोद्याचे राजे मल्हारराव जरा विचलित झाले. आणि त्यांना वाटलं की ज्या अवतारी पुरुषमुळे अक्कलकोटची एवढी ख्याती झाली, जर का आपण त्या अवतारी पुरुषालाच जर आपल्या नगरात घेऊन आलो तर जे महत्व अक्कलकोटला आलं आहे ते आपल्या राज्याला येईल आणि परिणामी आपल्याला महत्व प्राप्त होईल, अशी त्यांच्या मनामध्ये एक इच्छा उत्पन्न झाली. त्या इच्छेपायी त्यांनी त्वरित राज दरबार बोलवला आणि राज दरबारामध्ये त्यांनी त्यांचे जे काही सगळे सरदार होते, दिवाण आणि सरदार जे काही मानकरी सगळे राज्याचे होते, मंत्रिमंडळ वगैरे सगळ्यांना बसवलं आणि सगळ्यांना ही गोष्ट सांगितली की अक्कलकोटमध्ये जे कोणी स्वामी समर्थ म्हणून आलेले आहेत, तर तुमच्यातला कोणीतरी एक जण उठा आणि या गोष्टीची मला ग्वाही द्या आणि ही जबाबदारी घ्या की अक्कलकोटला जाऊन तुम्हाला त्या स्वामी समर्थ म्हणून जे कोणी आहेत त्यांना आपल्या नगरात घेऊन यायचं आहे. हे कार्य जो करेल तर त्याला हवं नको काय असेल तो इनाम आम्ही देऊ, किंवा किंबहुना तो मागेल तो इनाम आम्ही देऊ, परंतु स्वामींना या ठिकाणी घेऊन यायचं आहे. कोण ही जबाबदारी घेतो म्हणून त्यांनी सगळ्या राजदरबाराला विचारलं. आणि जसे त्यांनी ही गोष्ट विचारली, सांगितली, तसही राज दरबारामध्ये अगदी शांतता पसरली, स्मशान शांतता पसरली. कोणाच्या तोंडून काही शब्द फुटत नव्हता, कोणीच काही बोलत नव्हतं. आता का कोणी काही बोलत नव्हतं
तर स्वामींबद्दल राजाने फक्त ऐकलं होतं, पण बाकी मंत्रिमंडळातले सगळेच लोक जवळपास स्वामींबद्दल ऐकूनही होते आणि स्वामींना बऱ्यापैकी ओळखतही होते. स्वामींना अक्कलकोट मधून काढून इकडे आणणं हे कार्य म्हणजे एक अशक्यप्राय गोष्ट आहे, हे सगळ्यांना माहिती होतं, ठाऊक होतं. त्याचं कारण होतं, कारण स्वामी कुठलीही गोष्ट, हे त्यांना माहिती होतं की स्वामी कुठलीही गोष्ट कोणाच्याही इच्छेने करत नाही. स्वामी तेच करतात जे त्यांना आवडतं, त्यांना योग्य वाटतं, आणि ते तेव्हाच करतात जेव्हा त्यांना ते वाटतं. त्यामुळे आपल्याला वाटतंय म्हणून स्वामींना आपण घेऊन यावं, बोलून म्हणून, गोड बोलून किंवा काहीतरी सांगून स्वामी येतील हे अशक्य होतं. त्यामुळे स्मशान शांतता पसरली, कोणीही ती जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं. शेवटी राजाचा इनाम वगैरे ही सगळी गोष्ट बघून आणि राजाचे एक मल्हारराव राजाचे एक खास विश्वासू सरदार होते. ठीक आहे, तर त्यांचं नाव होतं तात्यासाहेब. आता कोणी बोललं नाही, पण तात्यासाहेबांनी ही जबाबदारी घेतली, हा विडा त्यांनी उचलला आणि त्यांनी मल्हारराव राजाला हे वचन दिलं की मी स्वामींना घेऊनच अक्कलकोटला येईल. आता हे ऐकून मल्हारराव राजा खूप खुश झाला. त्याने खूप नाना परीने मल्हाररावांचा सन्मान केला. त्यांना काय हवं नको ते फौज फाटा देऊन किंवा द्रव्य धनसंपत्ती सगळं देऊन त्यांना अक्कलकोटकडे रवाना केला आणि ते आले तात्यासाहेब. आता तात्यासाहेबांनी काय केलं की बघा, जेव्हा ते अक्कलकोटला आले, तर अक्कलकोटला आल्यानंतर तात्यासाहेबांनी पाहिलं की अक्कलकोट नगर त्यांना स्वामींच्या उपस्थितीने जणू वैकुंठ भासत होतं. कारण त्यांनी अक्कलकोटमध्ये पाय ठेवताच त्यांना अक्कलकोटमध्ये एक प्रकारचं अतिशय सुंदर धार्मिक वातावरण दिसलं. प्रत्येक जण पूजेची थाळी वगैरे फुलं घेऊन जात आहे, येत आहे. अर्थात ते स्वामींकडे जाणारे येणारे भक्त होते सगळे अक्कलकोट नगरचे आणि बाहेरचे. तेवढंच नाही तर त्यांनी पाहिलं की राज दरबारातील म्हणजे मालोजी राजांच्या दरबारातील ज्या स्त्रिया होत्या, तर त्या स्त्रिया सुद्धा स्वामींच्या पूजेसाठी जात येत होते. आता हे सगळं बघून ना थोडा वेळ ते थोडे घाबरले की जर का ज्या स्वामींना अक्कलकोटमध्ये एवढं महत्व आहे, देवाच्या जागेवर त्यांना पूजत आहेत, किंबहुना अक्कलकोटचा देवच स्वामी आहे, हे त्यांना अक्कलकोटमध्ये येताच कळलं. तर त्या देवाला तिथून कसं काय घेऊन जायचं हा प्रश्न त्यांना ते बघून जरा टेन्शन आलं. राजाला वचन तर दिलेलं आहे, पण आता ते काही केलं पूर्ण करावं लागेल म्हणून ते पुढे गेले आणि त्यांनी काय करावं त्यांना सुचना. सुरुवातीला त्यांनी आपल्या स्वतःच्या पद्धतीने त्यांनी बुद्धी चालवली आणि म्हणजे अनेक महिने ते राहिले अक्कलकोटमध्ये आणि ह्या अनेक महिन्यांमध्ये अनेक दिवसांमध्ये त्यांनी नित्य गावातल्या सगळ्यांना, ब्राह्मणांना सगळ्यांना भोजन दान करणं, अन्नदान करण्याचा त्यांनी पहिले सपाटा चालू केला. नित्य अन्नदानाच्या पंक्ती त्यांनी चालवल्या. समाजकार्य ते करू लागले. त्यांचा उद्देश होता की माझं हे अन्नदानाचं कार्य बघून तरी स्वामी कदाचित विचारतील की कोण आहे आणि स्वामींची माझी ओळख होईल, हे कोण करताय बाबा, स्वामींच्या कानावर ही गोष्ट जाईल वगैरे, असा त्यांचा उद्देश होता. त्यामुळे त्यांनी अनेक दिवस ब्राह्मणांना, सगळ्या गावातल्या इतर सगळ्या लोकांना अन्नदान केलं, भोजन यथाशक्ती दान धर्म केला. अनेक महिने त्यांनी हा दान धर्म चालवला. ठीक आहे, एवढंच नाही तर मग त्यांनी म्हणजे अनेक प्रकारच्या नाना युक्ती योजल्या. त्यांनी गुरुचरित्राचे पारायण सुद्धा चालू केले. पुढच्या अध्यायात ही गोष्ट येणार आहे. गुरुचरित्राचे पारायण, सामूहिक पारायणाला अनेक सेवेकरी बसवले, सामूहिक पारायण करून घेतलं. पण स्वामी तिकडे डुंकूनही बघत नव्हते. त्यांनी खूप दान धर्म आणि सगळं काही प्रयत्न केले, पण स्वामी त्याच्याकडे डुंकूनही बघत नव्हते. मग शेवटी त्यांनी काय करावं म्हणून त्यांना विचार आला की किंबहुना त्यांना गावात राहून एवढं समजलं होतं की स्वामी
हे कोणाकडे राहतात तर चोळप्पांच्या घरी राहतात. चोळप्पा म्हणजे स्वामींचे अत्यंत जवळचे सेवेकरी आणि स्वामींचे अत्यंत प्रिय भक्त. मग त्यांनी काय केलं माहिती का, चोळप्पांना एकांतात गाठलं, चोळप्पांना एकांतात भेट घेतली आणि चोळप्पांना बघा त्यांनी थोडीशी द्रव्याची आणि जहागीरदारीची लालच दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी चोळप्पांना सांगितलं की जर तुम्ही माझं एवढं कार्य करणार की मला स्वामींना इथून अक्कलकोटून मला बडोद्याला स्वामींना न्यायचं आहे, त्या ठिकाणी आमच्या राजांची इच्छा आहे की स्वामींचा यथाशक्ती मान सन्मान करावा बाबा, असं वगैरे त्यांनी सांगितलं. आणि तुम्ही स्वामींना इथून बडोद्याला न्यायला माझी तुम्ही थोडी मदत करणार का, तर त्या बदल्यामध्ये तुम्हाला आमचे राजे अनेक प्रकारची जहागीरदारी देतील किंवा तुम्हाला अनेक प्रकारचं द्रव्य वगैरे आमच्या राजाकडून खूप मोठे इनाम तुम्हाला भेटतील, असं त्यांनी थोडं लालच चोळप्पाला दाखवलं. आता ह्या गोष्टीमध्ये आणि चोळप्पा येतात सुद्धा बघा. अध्याय 5व्यातल्या ना 22वी ओवी जर तुम्ही वाचली त्यात दिलेलं आहे बघा, द्रव्येन सर्व वशा चोळप्पासी लागली आशा. तर बघा, द्रव्य धन संपत्ती ही माया असते आणि ह्या मायेच्या कचड्यातून चांगले वाचलेले नाही. चोळप्पा महाराज देखील वाचले नाही. लक्षात घ्या, स्वामींच्या एवढ्या जवळ असून सुद्धा, स्वामींची एवढी जवळची सेवेकरी असून त्यांच्यावर देखील मायेचा प्रभाव बघा पडला आणि ते त्या गोष्टीला वश झाले आणि त्यांनी तात्यासाहेबांची विनंती मान्य केली त्वरित आणि त्यांनी वचन दिलं की मी तुम्हाला स्वामींना इथून न्यायला, अक्कलकोटमध्ये न्यायला मी तुमची मदत करेल जे काही मला शक्य होईल. आणि त्यानंतर त्यांनी स्वामींना मग एकांतात भेटून स्वामींना चोळप्पांनी विनंती केली. तुम्ही बघू शकता ओवी क्रमांक 23. चोळप्पाने कर जोडून विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊन समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. पुढे काय म्हणतात चोळप्पा, विनंती करू लागले, अगदी गोड बोलू लागले स्वामींना, कृपा करा आणि बडोद्याला तुम्ही चला महाराज. कशासाठी, तर ओवी क्रमांक 24 मध्ये चोळप्पा काय म्हणतायत, तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. जो अख्ख्या ब्रह्मांडाचा नायक आहे, ज्याला कणाकणाची आणि मनामनाची खबर असते, चोळप्पा महाराज स्वामींच्या सेवेत इतके वर्ष राहून देखील बघा याच्यातनं तुम्हाला कळतं की स्वामींना अजूनही पूर्ण ओळखू शकलेले नाहीत. त्यांना अजूनही हे कळलं नाही, चोळप्पा महाराजांना हे कळलं नाही की आपल्या मनात काय आहे हे स्वामींपासून लपून कसं काय होऊ शकतं. अर्थात ते त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी स्वामींना सांगत होते की तुम्ही अक्कलकोटून बडोद्याला चला, तेथे त्याने माझंही कल्याण होईल, माझी गरिबी, माझे दारिद्र्य थोडस दूर होईल, मला जहागीरदारी मिळेल आणि महाराज तुमचाही तिथे योग्य सन्मान होणार आहे, असं ते महाराजांना सांगू लागले. त्यांना एवढं म्हणजे बघा, द्रव्य आणि ही माया याच्यातनं आपल्याला बोध घ्यायचा आहे, ही माया किती वाईट असते की साक्षात परब्रह्माचा सहवास त्यांच्याकडे होता आणि ते त्याला सोडून त्या द्रव्याला बोलले आणि त्या द्रव्यासाठी, पैशासाठी किंवा जहागीरदारीसाठी, कशासाठी असू द्या, ते परब्रह्मांना, स्वामींना अक्कलकोट मधून काढण्यास तयार झाले. ही खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो, ही लहान गोष्ट नाहीये. आणि ही गोष्ट विशेष म्हणजे त्यांना हे कळत नव्हतं की ही गोष्ट स्वामींना कळणार नाही का, आपल्या मनात काय चाललंय. तरी ते सहज स्वामींना म्हणतायत की तेथे तुमचा योग्य सन्मान होणार आहे स्वामी, माझे कल्याण होणार आहे, तर तुम्ही कृपा करून बडोद्याला चलावे अशी स्वामींना त्यांनी विनंती केली. परंतु सर्व साक्षी समर्थ, त्यांना सर्व कळतं, जे दिसतं तेही कळतं, जे दिसत नाही तेही कळतं. स्वामींनी मग त्वरित उत्तर दिलं चोळप्पांना. काय उत्तर दिलं बघा, 25वी ओवी वाचा. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. विषय संपवला स्वामींनी एका वाक्यात. काय म्हटले स्वामी चोळप्पाला,
राव मल्हार नृपती, म्हणजे जो काही मल्हार राजा आहे ना तो राव आहे, नृपती आहे, महाराज आहे, राजा आहे, हे आम्हाला माहिती आहे. पण त्याच्या अंतरी नाही भक्ती. काय बोलताय स्वामी? त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. तो कितीही मोठा राजा असेल, नृपती असेल, मला त्याच्याशी काय घेणं देणं. त्याच्या मनामध्ये भक्तीच नाही तर मी बडोद्याला येऊन काय करू, मी कशासाठी बडोद्याला यावं, असं ठणकावून महाराजांनी अतिशय स्पष्ट शब्दामध्ये चोळप्पाला सांगून दिलं. आणि तिथेच चोळप्पांचा विषय स्वामींनी खोडून काढला पूर्णपणे. बघा, ही जी घटना आहे ना मित्रांनो, याच्यातून आपल्याला खूप खूप काही शिकता येणार आहे. आणि स्वामींचं चरित्र आपल्याला याच्यातनं उलगडून दिसून येतं की स्वामी कसे आहेत आपले स्वामी, आणि आपल्या स्वामींना आपल्याकडून काय अपेक्षा असते. आता इथे विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो की अक्कलकोट मध्ये महाराज होते. अक्कलकोटचे जे राजे होते, मालोजी राजे, तेही राजे होते, तेही नृपती होते. पण ते जेव्हा जेव्हा स्वामींना बोलवत, स्वामी आनंदाने, कित्येकदा असं व्हायचं की स्वामींना भक्त भेटायला लांबून आलेले असत, पण स्वामी त्यांच्या जागेवर नसत. किती ते म्हणजे मध्ये अनेक दिवस, अनेक दिवसांपर्यंत सुद्धा स्वामी 8-8, 10-10, 15-15 दिवस स्वामी राजवाड्यामध्ये राहत असत मालोजी राजांच्या. तिथलं जे काही आहे सगळी सेवा ती घेत असत. आणि त्या दरम्यान स्वामी सामान्य लोकांना भेटतही नसत. बऱ्याचदा असंही व्हायचं. पण याच्या मागचा जो काही संदर्भ आहे ना तो समजून घ्या. मग मालोजी राजांकडे स्वामी आनंदाने जात असत. त्यांच्या राज्यात स्वामी इतके वर्षापासून राहत आहे. खरं तर ते कसले राज्य, राजे तर स्वामीच आहेत, यात काही शंका नाही. अख्ख्या ब्रह्मांडाचे ते राजे आहेत. पण ही गोष्ट मालोजी राजांना माहिती होती. मग मी तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, जर बडोद्याचा राजा बोलवतोय त्याच्याकडे स्वामी जात नाहीत, मग अक्कलकोटच्या राजाकडे तर स्वामी जाय करतायत, मग तिकडे जायला काय अडचण आहे स्वामींना. ही गोष्ट समजून घ्या. एका राजाकडे आनंदाने राहतात, दुसऱ्या राजाला स्वामी नकार देत आहेत. का? कारण या दोघही राजांमध्ये आणि यांच्या व्यक्तिमत्वामध्ये फरक आहे. म्हणजे स्वामींना सर्वे सारखे आहेत, पण स्वामी कोणाकडे आकर्षित होतात, स्वामी कोणाकडे जातात, किंवा कोणाला स्वामी कोणावर कृपा करतात, हे या अध्यात्म कळतं आपल्याला. एका वाक्यात नाही, एका शब्दात स्वामींनी सांगितलेलं या अध्यायामध्ये. काय म्हणतात स्वामी चोळप्पाला? राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती का म्हणून चलावे. स्वामींना बडोद्याला जाण्यासाठी काय अडचण होती? तर एकच अडचण होती की तो जो राजा आहे ना तिथला मल्हारराव, तो स्वामींवर त्याची भक्ती होती, किंवा स्वामींबद्दल त्याला स्वामींचा तो भक्त होता, किंवा स्वामीची तो खूप आदर करतो, किंवा त्याच्या मनात स्वामींबद्दल भक्ती उपजली म्हणून तो स्वामींना बोलवतोय, अशी गोष्ट नव्हती. तो स्वामींना बोलवत होता त्याची आणि त्याच्या राज्याची जे काय आपण म्हणतो की मोठेपण मिरवण्यासाठी. त्याला त्याच्या राज्याला मोठेपण आणायचं होतं, आणि परिणामी त्याला स्वतःचा स्वार्थ साधायचा होता, स्वतःचं राज्य नावारूपाला आणायचं होतं, आणि स्वतःचं नाव तो स्वामींच्या आड मोठं करू पाहत होता. स्वामींचा वापर करून तो स्वतःचं नाव मोठं करू पाहत होता, स्वतःचं राज्याचं नाव मोठं करू पाहत होता. हा त्याचा स्वार्थ होता. त्याच्यात कुठेही भक्तीचा लवलेश नव्हता. आणि म्हणून स्वामींनी स्पष्ट शब्दात बडोद्याला जायला नकार दिला. अक्कलकोटमध्ये स्वामी राहत पण होते, आणि अक्कलकोटच्या राजाकडे स्वामी त्याच्या राजवाड्यात देखील जात होते, आणि त्याची सर्व सेवा स्वामी स्वीकारत होते. तर का? कारण मालोजी राजे हे स्वामींचे निस्सीम भक्त होते. निस्वार्थ त्यांची भक्ती होती. त्यांच्या भक्तीत जरी ते राजे होते, पण त्यांच्या भक्तीत कुठेच खोट नव्हती. त्यांची भक्ती ही सर्वसामान्य लोकांप्रमाणेच होती.
मालोजी राजे ज्यावेळेस स्वामींना पहिल्यांदा भेटायला आले होते ना, जेव्हा स्वामी अक्कलकोटला आले त्यावेळेस ते त्यांच्या नेहमीच्या लवाजम्यासोबत आले होते. राजाचा जो थाट असतो, राजेशाही थाट, सगळं घोडे वगैरे सैनिक वगैरे हत्तीवर बसून आले आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक झाले. त्यावेळेस स्वामींनी त्यांचा जो मुकुट असतो ना तो म्हणजे हाताने फेकून दिला होता आणि त्यांना लात मारून दिली होती मालोजी राजांना अक्षरशः. का तर स्वामी खूप रागावले होते त्यावेळेस, त्यांच्यावर खूप भडकले होते. स्वामी म्हणाले होते की म्हणजे स्वामी हिंदीत त्यांच्याशी बोलले होते की ये राजशाही थाट किसको दिखाता है, ऐसे कितने राजे में हम रोज बनाते और रोज मिट्टी में मिलाते. असं स्वामी त्यांना खूप खडसावून बोलले होते. असे कितीतरी राजे मी रोज बनवतो आणि मातीत मिळवतो, तू हा राजेशाही थाट कोणाला दाखवतोय, असं महाराज त्यांना म्हणाले होते. त्यावेळेस त्यांना क्षणात त्यांची चुकीची जाणीव झाली. त्यानंतर मालोजी राजे कधीच इथून पुढे जेव्हाही ते स्वामींच्या दर्शनाला यायचे तर ते सर्वसामान्य सेवेकऱ्याप्रमाणे रांगेत यायचे. स्वामींनी बोलवलं तर येतील, नाही तर रांगेत यायचे. स्वामींनी सर्व पाहिलं होतं आणि स्वामी अंतरसाक्षी आहेत. तुम्ही बाहेरून कितीही भक्तीचा दिखावा करा, स्वामींना तुमचा अंतर्मन माहिती आहे. स्वामी तुमच्या आतच बसलेले आहेत, बाहेर कुठेच नाही आहेत. लक्षात घ्या. आपण स्वामींना बाहेर बघतो, इकडे बघू, मठात बघू, केंद्रात बघू, मूर्तीत बघू, दगडात बघू, फोटोत बघू, स्वामी आपल्या आत बसलेले आहेत. लक्षात घ्या. आत बसलेला परमेश्वर आहे, त्याला आपण बाहेर शोधत असतो. तो जर आत बसलेला आहे तर त्याला तुमच्या आत काय चाललंय हे कळत नसेल का बरं? एवढी साधी गोष्ट आहे, लक्षात घ्या. आणि ती चूक बडोद्याच्या राजाने केली, तात्यासाहेबांनी ती चूक केली आणि त्यापेक्षा वाईट गोष्ट म्हणजे चोळप्पा महाराजांनी ती चूक केली. स्वामींच्या संगतीत इतके वर्ष राहून देखील ते स्वामींना पूर्णपणे ओळखू शकले नाही असं आपण म्हणू शकतो. किंवा द्रव्य आणि या मायेला ते वश झाले आणि या मायेला ते भुलले आणि त्यामुळे स्वामींना ते अक्कलकोट मधनं काढून बडोद्याला घेऊन जाण्यास सुद्धा तयार झाले. आणि ही गोष्ट स्वामींच्या नजरेतून सुटली होती असं नाही बरं का. स्वामींच्या नजरेतून काहीच सुटत नाही. स्वामींनी ही गोष्ट हेरली होती की चोळप्पाला द्रव्याची मायेची लागण झालेली आहे, भुरळ पडलेली आहे आणि चोळप्पा महाराजांची ही जी द्रव्याची त्यांना थोडासा लाभ किंवा मायेचं जे काही लालच त्यांना आलेलं होतं ना, हे स्वामींच्या नजरेत आलं होतं आणि स्वामींनी त्याचा हिशोब देखील केलेला आहे. पुढच्या अध्यायांमध्ये ते तुम्हाला कळेलच. स्वामींनी त्यांचा हिशोब देखील करून टाकला. स्वामी कधीच कोणाचा हिशोब ठेवत नाही. चोळप्पा महाराजांनी स्वामींची जेवढी सेवा केली होती ना त्याचा सगळा हिशोब स्वामींनी देऊन टाकला होता चोळप्पा महाराजांना. पुढच्या अध्यायांमध्ये ती गोष्ट येणार आहे. आपण एक नाव जरी घेतलं स्वामींचं, एकदा जरी नामस्मरण केलं ना तर त्याचा हिशोब स्वामी ठेवत नाही, आपल्याला देतात, हे लक्षात घ्या. पण वेळ आल्यावर चोळप्पा महाराजांना देखील या गोष्टीची जाणीव स्वामींनी करून दिली होती. वेळ आल्यावर ते तुम्हाला पुढे कळेलच. पण हल्ली तात्यासाहेब जे बडोद्याला आले होते या विचाराने की मी काहीतरी करेल, कुठल्याही तरी प्रकारचा दान धर्म करेल किंवा मी कुठल्याही विविध युक्त्या मी लढवेल आणि स्वामींना इथून घेऊन जाईल, तर त्याच्यात ते सपशेल फेल झाले. अपयश त्यांना आलं. स्वामींना त्यांच्या इच्छेशिवाय कोणीही कुठेही नेऊ शकत नाही हे त्यांना कळलं आणि ते निराश होऊन आपल्या राज्यात परत गेले आणि स्वामी अक्कलकोटलाच राहिले. कारण अक्कलकोटच्या राजामध्ये सुद्धा राजा स्वामींचा निस्सीम भक्त होता आणि अक्कलकोटची प्रजा स्वामींना पूजत होती, परमेश्वर मानत होती. आणि याच्यातनं तुम्हाला आणि आम्हाला, आपल्याला सगळ्यांना हा बोध घ्यायचा आहे की स्वामींना ना फक्त एकच गोष्ट लागते, ती म्हणजे आपल्यातली निस्सीम आणि शुद्ध भक्ती भाव. स्वामी भावाचे, भक्तीचे भुकेले आहेत. फक्त छोट्या छोट्या गोष्टी आहेत. जसं आपण आपल्या घरातील स्वामींची पूजा करतो, अर्चा करतो, तर बघा असं काही नाहीये की तुमच्याकडे खूप छान पूजेला सगळं काही असेलच, हेच पाहिजे, तेच पाहिजे, अशाच प्रकारचे धूप पाहिजे, अशाच प्रकारचे फुलच पाहिजे, असलं काहीही नाहीये.
लक्षात घ्या, तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुमच्याकडे जे आहे, तुमच्याकडे स्वामींची एक मोडकी तसबीर जरी आहे, बाकी काहीच नाही तुमच्याकडे, तुम्ही त्या तसबिरी समोर दिवा लावायला तुमच्या घरात तेल नसेल तर फक्त तुम्ही त्या तसबिरी समोर हात जोडून स्वामींना नमस्कार करा आणि त्यांचं नामस्मरण करा. लक्षात घ्या, स्वामींना जो सोन्याचा मुकुट घालेल ना, त्यालाही स्वामी ते देणार नाहीत जे तुम्हाला देतील, हे लक्षात घ्या. कारण स्वामी फक्त भक्ती भावाचे भुकेले आहेत, हे अध्याय क्रमांक 5 मधनं सिद्ध होतं. जिथे भाव आहे, भक्ती आहे, तिथे स्वामी स्वतः वास्तव्य करतात. जसं अक्कलकोटला केलं तसं तुमच्या आमच्या जीवनात, आपल्या घरातही स्वामी वास्तव्य करतील. अट एकच आहे, आपली भक्ती शुद्ध असायला पाहिजे, भाव खरा असायला पाहिजे. परमेश्वर आपल्या घरात नांदेल, हे लक्षात घ्या. म्हणून इथून पुढे आपल्या भक्तीमध्ये कुठल्याही प्रकारचा दांभिकपणा असेल, स्वार्थ असेल किंवा आशा अपेक्षा आकांक्षा असेल, सगळं काढून टाका. स्वामींवर प्रेम करायला शिका, कारण स्वामी आपल्यावर प्रेम करतात. स्वामींशिवाय आपल्याला दुसरी कोणतीच गोष्ट सुचायला नाही पाहिजे. स्वामी म्हणजे स्वामी, आपलं जीवन स्वामीमय झालं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीत आपल्या स्वामी पाहिजे. घरातनं चाललोय, स्वामी येतो म्हणा, माझ्या सोबत चला म्हणा. घरात आले, पहिल्यांदा स्वामींना सांगा, त्यांच्या समोर जा की मी आलो स्वामी, मुजरा करा. जीवनात काही निर्णय घ्यायचा आहे, स्वामींना विचारा, कधीच फसणार नाही. स्वामींचे पाय धरून ठेवा, आयुष्यात कोणाचे पाय धरायची वेळ कधी येणार नाही, हे शाश्वत सत्य आहे. आपलं जीवन स्वामीमय झालेलं पाहिजे, आपल्या आत बाहेर स्वामी पाहिजे. इव्हन स्वामी स्वामी आपण इतकं स्वामीमय झालं पाहिजे ना की बघा, एक अवस्था अशी होऊन जाते ना, जर तुम्ही स्वामीमय झाले ना तर एक अवस्था अशी होऊन जाते की तुम्ही कुठल्याही दुसऱ्या इतर देवांच्या मंदिरात जेव्हा जातात ना, तर तुम्ही पाय त्या देवाचा पडतात, पण तुमच्या मुखात श्री स्वामी समर्थ येतात. अशी एक अवस्था येऊन जाते जेव्हा आपण आतून स्वामीमय होऊन जातो. महादेवाची पूजा करताय, महादेवाचा पाय पडतो आणि श्री स्वामी समर्थ आपल्या मुखात येतात. असं होतं तेव्हा समजायचं की आपण स्वामीमय झालो, आपण स्वामींचे झालो. आता आपण दुसरे कोणाचेच होऊ शकत नाही आणि दुसरा कोणी आपल्याला स्वामींपासून आता हिरावून घेऊ शकत नाही, हे समजून घ्यायचं. हा आपल्याला अध्याय 5व्याचा बोध होता. खूप सुंदर अध्याय आहे, खूप शिकण्यासारखं आहे. ही गोष्ट फक्त ऐकू नका, तर याला आचरणात आणा, जीवनात आणा आणि जीवन स्वामीमय करून टाका. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 6वा अध्याय आणि त्याचं विश्लेषण घेऊन येणार आहोत. पण तुम्हाला आजचा अध्याय कसा वाटला, आजचा अध्यायात तुम्ही काय बोध घेतला, तुम्ही काय शिकला, कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. नवीन असणार तुम्ही तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कृपया प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, ही माझी विनंती आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामींची सेवा नक्की करत राहा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.